तर हाय मित्रांनो, मी मानसी कांबळे आणि आज आमच्या घरी बनले म्हणजे पापलेट फ्राय आणि बोंबील फ्राय ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एक्साइटेड राहा आणि कंटिन्यू माझा व्लॉग. सगळ्यात पहिला तर मी घेतली म्हणजे लसूण आणि टोमॅटोची प्युरी करून आणि पहिला टाकला ते म्हणजे हळद, गरम मसाला, चिकन मसाला ढवळून घेतल्यानंतर टाकला तो म्हणजे आगरी कोली मसाला. त्यानंतर टाकले ते म्हणजे आंबोशी आणि पाणी आणि मस्त उकळ येऊन घेतली आणि कढीपत्त्याचे पानं टाकून घेतली आणि मस्त असं पाणी थोडं ॲड केला आणि इथे मॅरिनेशन करायला सुरुवात केलेली. पापलेट बोंबील हे कॉम्बो होता आणि त्यामध्ये मॅरिनेशनसाठी घेतलेलं साहित्य म्हणजे मीठ, मसाला, आलं लसूण पेस्ट आणि हळद आणि चिकन मसाला थोडा टाकले. ते छानसे बोंबील सोडून घेतले आणि कधीही बोंबील टाकताना कधीच ढवळायचं नाही, कारण कलई नाजूक असतात म्हणून साईडून परतवून घ्यायचा. थोड्याच वेळात मम्मीने त्यात टाकलं खोबऱ्याचं वाटण आणि त्यामुळे जी टेस्ट आली खूप छान अशी टेस्ट येते बोंबीलच्या कालवणाला आणि ही माझी फेवरेट आहे. फ्राय मच्छी स्टफ करायचं साहित्य घेतलं ते म्हणजे तांदळाचं पीठ, बारीक रवा, हळद आणि मीठ मसाला. मस्त अशी कालवणाला उकळी आलेली आणि मीठ घालून घेतला आणि इथे गॅस ऑन केली आणि ठेवला तो म्हणजे पॅन फिशसाठी आणि मस्त असं स्टफिंग केलेलं पापलेट मॅरिनेट आणि इथे ठेवून घेतलेला आहे तो म्हणजे फिशसाठी मम्मीने नवीन घेतलेला पॅन. इथे लसूण चेचून घेतला आणि तेल टाकून घेतला. मस्त असा मिक्सअप केला ऑल. हे साहित्य मिक्स केल्याने पापलेटला खूप छान टेस्ट येते आणि बोंबीलला सुद्धा. मस्त असं लसूण टाकून घेतला आणि कढीपत्ता टाकून घेतला आणि त्यानंतर मी घेतले ते म्हणजे पापलेट सोडायला. पहिला स्टफिंग केली, मग पापलेट सोडत घेतले. त्या साईडला आपलं कालवण झालेला आणि या साईडला मस्त असं मॅरिनेशन पापलेट झालेले ते मस्त असे स्टफ करत होते आणि टाकत जात होते. आगरी असल्यामुळे श्रावण असलं तरी आमच्या घरात मच्छी यायची काही राहत नाही. तर तुम्हाला वाटलं असेल श्रावण चालू असून सुद्धा घरात मच्छी कशी, तर घरात सगळे खाणारे आहे तर त्यांचं काही मन मारलं जात नाही. पटापट सगळे पापलेट सोडून घेतले आणि छान असे स्टफ करून घेतले आणि मस्त लसूण वगैरेचा फ्लेवर मस्त त्याला स्वाद आलेला होता आणि स्मेल घरात मच्छीचा छान भारी सुटलेला होता. पापलेट एवढे बिग साईजचे होते की पूर्ण पॅनमध्ये जागा अडवून ठेवलेली. तर नंतर मम्मीला सोडायला सांगितले मी आणि मम्मीने मस्त आलटी करून घेतली आणि मस्त असे पापलेट क्रंची झालेले कोथिंबीर कालवणात घालून घेतली. मस्त स्टफिंग बोंबिलही सोडले. मला पापलेट आणि बोंबील खूप आवडतात त्यामुळे खूपच मच्छी आणलेली आणि इथे मम्मीने पटापट पलटून पण घेतलेले आणि मस्त स्टफिंग झालेले बघू शकता आणि प्रॉपर तुटत वगैरे काहीच नव्हतं, कारण का त्यात तांदळाचं पीठ आणि रवा होता. उरलेले बोंबीलही ॲड करून घेतले पटापट आणि तेही काढून घेतले आणि इथं छान अशी प्लेट सजवून घेतली बच्चूला देण्यासाठी आणि बच्चू भाई आला आमचा आणि त्याला ही प्लेट सजवून दिली आणि तो खुश झाला आणि त्याला पण पापलेट आणि बोंबील फ्राय खूप आवडतात, तर त्यामुळे हे तो निकलीच खाऊन जातं आणि मस्त अशी त्याला प्लेट पण भरली. कसा वाटला हा रेसिपी ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कसा वाटला रेसिपी ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये रेसिपी ब्लॉग टाईप करा. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी बाय.